आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहे. तुम्ही इथे ते डाळ आणि भात देखील घेऊन आलेले आहेत. अन्न नेमकी कोणाला जाब विचारणार आहे? तुमचा रात्रीचा व्हिडिओ पाहता अगदी बॉक्सिंग असं देखील स्टेटमेंट आलेलं आहे विरोधकांकडून. नाही, रात्रीला जे घडलं ते मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदयांना जर मला वेळ दिली तर मी त्यांच्यासमोर मांडणार आहे की आमच्या जीवाचं आणि हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची आणि आमच्या जीवनाशी जर खेळल्या जात असेल आणि वारंवार एकच व्यक्तीला ते दिल्या जात असेल आणि माझ्याच नाही, माझ्यासारखे असंख्य आमदार, पत्रकार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे नागरिक असतील, शेतकरी असतील, अधिकारी असतील, सगळ्यांच्या सोबत हा प्रकार महाराष्ट्रात हा चाललेला आहे आणि हा बंद झाला पाहिजे अशी मी विनंती करणार आहे. कॅन्टीनमध्ये नेमकं काय प्रकरण झालं? मला जे काही त्यांनी सडलेलं जेवण दिल्यानंतर मी त्यांना त्याचा स्मेल दिला की जरा आपण स्मेल घेऊन बघा. त्यांनी घेतल्यानंतर 7-8 लोकांना मी दिला की हे अन्न आहे की काय. बोले बहुत गंदा आहे, फार घाणेरडं आहे. आणि त्याच्यामुळे मग मी त्याला सांगितलं की हे जर तू आम्हाला जहर खाऊ घालत असशील तर आम्ही काही आता तुझं सहन करणार नाही. कारण यापूर्वी तुला अनेक वेळेस समज दिली, विनंती केली, सगळ्या भाषेत समजून सांगितलं. मला वाटते तुला दुसरी भाषा आता कळत नाही आणि म्हणून रात्रीची घटना घडली. कायदा हातात घेण्याची वेळ का आली? आता जर सरकारचं दुर्लक्ष असेल, आमदारांच्या जीवाशी खेळलं जात असेल आणि तक्रारी करून काय होत नसेल तर आम्ही काय आमचा जीव गमवायचा? सत्ता तुमचीच आहे, तक्रारी करून देखील त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जाते. तुम्हाला अशा प्रकारचं जेवण दिलंय, सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल आहेत? माझं तेच म्हणणं आहे की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येऊन राहिलेत. आमच्या तडात उंदीर निघाला, आमच्या तडात पान निघाली, आमच्या तडात सुतळी निघाली, आतमध्ये गेलं तर किचनमध्ये थांबता येत नाही, अनेक तक्रारी येऊन राहिल्या आहेत. म्हणून माझा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्राचा जे आजच्या तारखेला आज रोजी दिवसभर 10,000 लोक जेवतात, त्या 10,000 लोकांचा प्रश्न वर्षभरातल्या लाखो करोड लोकांचा विषय आहे. हा जो महाराष्ट्राचा प्रश्न आहे यावर सरकारला जाब विचारत न्याय मिळवून घेणार का? नक्कीच. नक्कीच आपण पाहतोय रात्री कॅन्टीनमध्ये जो प्रकार घडला किंवा जे जेवण दिलं जात होतं त्यावर संजय गायकवाड यांनी मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. आणि इथून पुढे देखील असंच काही घडलं तर माझी बॉक्सिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि माझ्या स्वतःच्या जीवाचं रक्षण करणं हे माझं काम आहे, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.